नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष शो मध्ये आपलं स्वागत. राजधानी दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर शुक्रवारी स्फोट झाला आणि या स्फोटामुळे दिल्लीसह देशाला जबरदस्त हादरा बसलाय. हा स्फोट मोठा नसला तरी दहशतवाद्यांनी दिलेला हा इशारा असल्याचं दिसतंय. या स्फोटात कोणी जखमी झालेलं नाहीये, परंतु शहरात मोठी सुरक्षा तैनात असतानाही अशा प्रकारचा स्फोट होणं हा संरक्षण यंत्रणेला दिलेला इशाराच समजावा लागेल. हो, विशेष म्हणजे या स्फोटाची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेने स्वीकारली असून दिल्लीसह देशाला भविष्यात मोठा धक्का देण्याचा इशारा या संघटनेने दिला. आणि त्यामुळे हा स्फोट छोटा असला तरी हादरा मात्र मोठा बसलाय. यावरच आहे आजचा आपला स्पेशल शो, स्फोट छोटा हादरा मोठा. राजधानी दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर स्फोट होण्याची ही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वीही या ठिकाणी स्फोट झाला होता. पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. राजधानी दिल्ली हादरली. इस्रायली दूतावासासमोर स्फोट. दहशतवादी संघटनेनं स्वीकारली स्फोटाची जबाबदारी. आणखी मोठा स्फोट करण्याचा इशारा. देशाची राजधानी नवी दिल्लीत शुक्रवारी झालेल्या स्फोटानं दिल्लीच नाही तर संपूर्ण देश हादरला. इस्रायली दूतावासासमोर झालेल्या या स्फोटात 2 गाड्यांचं नुकसान झालंय. हा स्फोट छोटा असल्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हा स्फोट छोटा असला तरी त्याचा हादरा मात्र मोठा बसला. कारण या स्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला. दिल्ली, मुंबईसह इतर शहरातही पोलिसांनी नाकाबंदी केली. काही क्षणात या स्फोटाची बातमी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. त्यानंतर दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल, क्राईम ब्रांच आणि NIA या 3 संरक्षण यंत्रणांकडून तपास सुरू आहे. परिसरातील 3 CCTV फुटेजची पाहणी अधिकाऱ्यांनी केली आहे. CCTV फुटेजमध्ये एक कॅब दिसून आली आहे आणि या कॅबने 2 लोकांना घटनास्थळी सोडलं होतं. त्यानंतर कॅब निघून गेली. कॅबमधून उतरल्यानंतर दोन्ही व्यक्ती ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला तिथे पायी जात असल्याचं CCTVत कैद झालं. CCTVची माहिती मिळाल्यानंतर स्पेशल सेलने कॅब चालकाशी संपर्क केला असून दोन्ही व्यक्तींची स्केच तयार करण्यात आली आहे. Everybody thought that a cylinder has exploded within the house. We didn't know where the sound had come from. So then we went to the corner of the roof and I saw this lot of smoke coming out of this next door house, which is on the left of the Israel embassy, which is Jindal house. So we probably thought there was a cylinder explosion there or something. Then got to know that there was a bomb explosion, and then I went out on the road and all the cops, everything was cordoned off, and then realized it was a bomb explosion. या स्फोटाची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या संघटनेचं नाव जैश-ए-अल-हिंद असून घटनास्थळावर या संघटनेचं पत्र सापडलंय. या पत्रात हा तर फक्त एक ट्रेलर आहे, अर्थात ही फक्त सुरुवात आहे असल्याचं म्हटलंय. त्यामुळे ही संघटना मोठा स्फोट करण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. या पत्रात 2 इराणी व्यक्तींच्या हत्येचाही उल्लेख आहे. सेनेतील कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेणार असल्याचं लिहिण्यात आलंय. शिवाय यामध्ये अणुवैज्ञानिक आर्देशीर यांच्या हत्येचाही उल्लेख करण्यात आला. इराणच्या नावाजलेल्या वैज्ञानिकाची ड्रोन गनच्या माध्यमातून हत्या करण्यात आली होती, ज्यासाठी इराणकडून इस्रायलला दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे आता तपास जसजसा पुढे जातोय तसतशी या हल्ल्याची पाळंमुळं समोर येत असल्याचं दिसतंय. दिल्लीतील इस्रायली दूतावासासमोर स्फोट होण्याची ही पहिली घटना नाही, तर यापूर्वीही या ठिकाणी असाच एक स्फोट झाला होता. 13 फेब्रुवारी 2012 रोजी झालेल्या स्फोटात 2 जण जखमी झाले होते. त्यामुळे पुन्हा या दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटामुळे तो दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचं दिसून येतंय. जैश-ए-उल-हिंद या संघटनेनं ही जबाबदारी स्वीकारली असली तरी ही नेमकी कोणत्या प्रकारची संघटना आहे, यामागे नेमका कोणाचा हात आहे आणि ही संघटना कोणाशी जोडली गेली हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. परंतु या संघटनेचा इतरही मोठ्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे तपासानंतरच ही माहिती समोर येणार आहे. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. ज्या ठिकाणी स्फोट झाला होता त्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. जी अब्दुल कलाम रोडवरती जिथे बॉम्बस्फोट झाला होता त्या स्पॉटवरती मी उपस्थित आहे आणि ज्या पद्धतीने सायंकाळी 5:05 समोर जो
झाड दिसते त्याच्या बाजूला एक लाल डब्बा लावलेला आहे, तिथे स्फोट झाला होता. आणि यानंतर सोबतच हा संपूर्ण परिसर जो आहे हा VIP चा परिसर आहे आणि याच मार्गावरती उजव्या बाजूला इस्रायल एम्बसी आहे आणि त्या बाजूला थोड्याशा दूरच हा स्फोट झाला होता. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं इथे दिल्लीला जे एंटी स्क्वॉड आहे ते देखील इथे पोहोचले आहे. बॉम्ब स्क्वॉड सोबतच जर बघितलं आपण तर इथे हा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या संख्येनं सुरक्षा बल देखील इथे तैनात आहे. दिल्ली पोलिसाचे जवान तर तैनात आहेत, पण सोबत निमलष्करी दलाचे जवान देखील तैनात आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीने एक एक माहिती पुढे येत आहे, जे फोटोज पुढे आलेले आहेत ज्यामध्ये तार पाहायला मिळतोय, सोबतच विस्फोटक जे आहे जे बॉम्बस्फोटक आहे त्याची टीन पाहायला मिळतंय. सोबतच जर बघितलं आपण तर इथे जो दुपट्टा पाहायला मिळाला त्याचे देखील पुरावे मिळालेले आहे आणि त्याचं फॉरेन्सिक टीमच्या वतीनं तपासणी केली जात आहे. सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळाली आहे की जिंदाल हाऊसच्या समोर जो CCTV लागलेला आहे तो CCTV बंद आहे आणि त्याच्या बाजूचा जो CCTV आहे तो सुरू आहे. पण महत्त्वाचं म्हणजे अजून एक माहिती येते की या संपूर्ण परिसराची पहिले दहशतवाद्यांनी जो बॉम्बस्फोट घडून आणला त्यांनी इथे पहिले रेकी केली असेल, कारण की त्यांना माहीत असेल की कुठे CCTV आहे आणि कुठे CCTV नाही आहे. याचाच अर्थ असा होतो की ज्या पद्धतीनं टार्गेट करून ज्या पद्धतीने स्पष्ट करण्यात आलं की लो इंटेन्सिटी बॉम्ब स्फोट करून इथे घडवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये अर्थ असा याचा निघतो की कुठेतरी हा सूचक इशारा तर नाही आहे, कारण की ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये संवेदनशील एरिया आहे आणि VIP एरियामध्ये बॉम्बस्फोट करून सरकार पुढे एक मोठं आव्हान उभं करण्यात आलेलं आहे आणि यात आता तपास दिल्ली पोलीस कसे करते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकास सिंग रावतसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. आणि याच विषयी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत माझे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सर, वारंवार म्हणजे यापूर्वी जर 26/11चा हल्ला जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला आठवत असेल इस्रायली संबंध किंवा त्यांचे अनुयायी, त्यांची प्रार्थनास्थळं जिथे जिथे म्हणजे सिनेगॉग जिथे आहे किंवा त्यांचा काय म्हणूयात की जिथं ते राहिलेले आहेत अशी ठिकाणं म्हणजे छाबडा हाऊस देखील टार्गेट करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर दिल्लीतली ही घटना, दिल्लीत झालेला स्फोट हा दहशतवादी संघटनेचा इशारा आहे का? आपलं काय मत आहे? नक्कीच. आता जसं आपण ऐकलं सुरुवातीला वाचनामध्ये की या वर्षभरामध्ये इराणमध्ये 2 मोठ्या हत्या झालेल्या होत्या. बरोबर. एक तर जनरल सुलेमानी आणि दुसरी अणुशास्त्रज्ञ जे फकीर झाले म्हणून या अणुशास्त्रज्ञांची हत्या झाली होती आणि त्याच्यामध्ये इस्रायलचा हात आहे असं इराणने जाहीर केलं होतं आणि आम्ही त्याच वेळेला त्यांचा शोध घेऊ तेही त्यांनी जाहीररित्या सगळ्यांना सांगितलेलं होतं. आजचा जो आपण स्फोट बघतोय त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक पत्र दिसतंय आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की आम्ही इस्रायलच्या विरुद्ध त्याचा शोध घेणार आहोत. या ठिकाणी एक महत्वाची घटना लक्षात आहे की 29 जानेवारी याच दिवशी भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये 29 वर्ष आपले जे डिप्लोमॅटिक रिलेशन्स म्हणतो ते स्थापन होऊन झालेला हा दिवस होता आणि म्हणून त्या दिवसाच्या निमित्ताने हा इस्रायल आणि त्याचबरोबर भारत या दोघांनाही दिलेला नक्कीच गंभीर इशारा आहे आणि याच्यासाठी सतर्क राहण्याची सगळ्यांना जास्तीत जास्त आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये जो 3 मुख्य महत्वाचे भाग आहेत. एक तर याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवाद आहे, त्याच्यामध्ये इराणचा कदाचित स्टेट स्पॉन्सर ज्याला आपण म्हणतो अशा संघटना असण्याची शक्यता आहे. दुसरं टेक्निकल इनपुट आहे आणि तिसरं म्हणजे ह्युमन इनपुट आहे. आता जो त्यांनी प्रत्यक्ष दिलेला इशारा आहे तो आपल्याला सगळ्यांना दिसतो तर माहितीच आहे. त्याच्याशिवाय टेक्निकल काही याच्यामध्ये इनपुट्स भारताकडे होत्या किंवा इस्रायलकडे होत्या त्याचा येणाऱ्या काळामध्ये त्याला नक्कीच उलगडा होईल. आणि तिसरं म्हणजे महत्वाचं की ज्या टॅक्सी ड्रायव्हरनी त्यांना या दोघा लोकांना तिथे आणलं आणि त्या ठिकाणी ते रित्या जाताना दिसत होते ते जे आहेत त्यांचे तर रेखाचित्रही लवकरच जाहीर होतील आणि त्याप्रमाणे काय पुढे होणार आहे त्याचा तपास थोड्या दिवसातच आपल्याला पत्ता लागेल. ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. आणि यामध्ये नागरिकांचा जो सहभाग आहे तो अत्यंत मोलाचा आहे. नागरिकांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपण सतर्क करणं, जास्तीत जास्त नागरिकांना ट्रेनिंग देऊन त्यांना पोलीस मित्र बनवणं आणि त्यांच्या मदतीने ज्या ज्या ठिकाणी आपण आता ऐकलं त्याप्रमाणे सिनेगॉग असतील, इस्रायली काही कंपन्या असतील, इस्रायली नागरिक असतील, की केवळ इस्रायलच नव्हे
इस्रायल आणखी त्यांच्याशी सहकार्य करणारे किंवा त्यांचे मित्र असणारे असे जे इतर अनेक देश आहेत, त्यामध्ये अमेरिका पण आहे, इंग्लंड पण आहे, हे जे देश आहेत, ह्या देशांच्या सुद्धा जिथे ज्याला आपण सॉफ्ट टार्गेट्स म्हणतो, ज्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था थोडी पक्की नसते, या सर्व ठिकाणी अत्यंत सतर्क राहणं हे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर ज्या बाकीचे भाग आहेत, जसं गर्दीचे बाजार आहेत, बस स्टँड आहेत, बसेस आहेत, रेल्वे स्टेशन्स आहेत, एअरपोर्ट्स आहेत, ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आठवते की कुठल्याही प्रकारची अनआयडेंटिफाईड, ज्याला आपण ओळखू येत नाहीये, कोणाची नाहीये, अशा प्रकारची जर एखादी वस्तू त्या ठिकाणी असेल तर ती ताबडतोब पोलिसांना कळवणं हे नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे, की ज्याचा उपयोग करून ताबडतोब बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड त्या ठिकाणी पोहोचू शकतो आणि जी काही अनआयडेंटिफाईड गोष्ट असेल ती लगेचच ताब्यात घेऊन पुढची कारवाई करून होणारा संभाव्य धोका असेल तो आपण टाळू शकतो. दीक्षित सर, यापूर्वीही आपण जर लक्षात घेतलं तर जगभरात ज्या ज्या दहशतवादी संघटनांकडनं घटना घडवल्या गेल्या, स्फोट असतील, हल्ले असतील, त्यातनं वारंवार इस्रायलशी असलेलं त्यांचं वैमनस्य, मग त्यातले संदर्भ काही असू देत, पण वारंवार त्याची पुनरावृत्ती या दहशतवादी संघटना करताना दिसलेल्या आहेत. बरं, यापूर्वी देखील या परिसरात स्फोट झाला होता, ही काही पहिली वेळ नाही आहे, म्हणजे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं, काय सांगाल? नक्कीच ही अत्यंत काळजी करायला लावणारी गोष्ट आहे की ज्या वेळेला देशाच्या राजधानीमध्ये कसा बंदोबस्त असताना सुद्धा अशा प्रकारचा घडली आहे. आपण लक्षात घ्या की हा जो अब्दुल कलाम मार्ग आहे हा तसा त्यावेळेला जवळजवळ निर्मनुष्य असतो आणि विशेष तिथे वाहतुकी होत नाही. तर अशा वेळेला तिथल्या एखाद्या ठिकाणी एक वाहन येतं, त्या ठिकाणी दुभाजकावरती असलेल्या फुलांच्या बॉम्ब ठेवला जातो आणि 2 माणसं त्या ठिकाणून निघून जातात. हे मी म्हणेन की ज्या ठिकाणी विशेषतः सीसीटीव्ही लावलेले आहेत त्या ठिकाणी नुसते सीसीटीव्ही लावून करायचे नाही, ते चालू आहेत किंवा नाही. आपण आता ऐकलं की एक त्याचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता, ते सीसीटीव्ही कॅमेरे चालू पाहिजे आणि ते चालू असताना देखील ते विशेषतः सेन्सिटिव्ह ज्याला आपण म्हणतो की संवेदनाशील असे जे भाग आहेत, जसं इस्रायली एम्बसी असेल किंवा आणखी महत्वाचे भाग असतील, त्या ठिकाणी ते सतत मॉनिटरिंग होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जर त्या ठिकाणी एखादी वाहतूक सस्पिशियस कोणाची जर हालचाल दिसली तर ताबडतोब जवळची जे पोलीस पेट्रोलिंग व्हेकल असेल किंवा ज्या जवळ असणारे पोलीस असतील त्या ठिकाणी ताबडतोब पाठवलं गेलं पाहिजे आणि जे संबंधित असतील त्यांना पळून जाण्याला संधी देता कामा नये. आता झालंय असं की बऱ्याच शहरांमध्ये जसं मुंबईमध्ये देखील कल्पना आहे की 5 लाखच्या वरती सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, परंतु त्या 5 लाख टीव्ही लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं मॉनिटरिंग आपण किती करतो हा महत्वाचा मुद्दा आहे. मला असं मत आहे की त्याच्यामध्ये पोलिसांनी आपल्या विशेषतः कंट्रोल रूम मधून वारंवार त्याचं मॉनिटरिंग करून कोणीही तक्रार न करता किंवा तक्रारीची वाट पाहत न बसता जे संशयित वाटत आहेत त्यांच्यावरती जर कारवाई सुरू केली तर शहरातील गुन्हेगारी कमी होईल, दहशतवादी घटना सुद्धा घडणार नाहीत आणि वेळच्या वेळेला त्यांच्यावरती प्रभावी अशी कारवाई होऊ शकेल. परंतु ते मॉनिटरिंग करण्यामध्ये कमी पडतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो असं माझं स्पष्ट मत आहे. सर, आपल्याला आणखीन बोलायचं या विषयाला घेऊन, माझे इतरही काही प्रश्न आहेत, पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेकनंतर प्रवीण दीक्षित सरांबरोबर ही चर्चा अशी सुरू राहील, कारण पोलीस विभागात वेगवेगळ्या विभागांमध्ये त्यांनी काम केलं, अगदी गुप्तचर यंत्रणांमध्ये देखील कसं काम चालतं हे देखील त्यांना ठाऊक आहे, म्हणून काय यातला अजून वेगळ्या बाजू असू शकतात तपासून बघूयात, बोलूयात. घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्फोट छोटा आणि हादरा मोठा या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. अर्थात या विषयाला संदर्भ जो आहे तो शुक्रवारी दिल्लीतल्या इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाबद्दलचा, आणि आपण आत्तापर्यंतच्या चर्चेमध्ये माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडनं हे जाणून घेतलं की खरं तर ह्या घटना जर टाळायच्या असतील तर नेमकं काय केलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, याचे धागेदोरे अजूनही कशा पद्धतीने असू शकतात, यातली मोडस ऑपरेंडी, या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. पुन्हा एकदा प्रवीण दीक्षित सर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत ब्रेकनंतर, आणि आपण त्यांच्याकडे जाऊयात. दीक्षित सर, जैश अल हिंद या संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे, या संघटनेचा इतर दहशतवादी संघटनेशी संबंध असेल का? कारण शेवटी मी जसं यापूर्वी ब्रेकपूर्वी म्हणालो की इस्रायली दूतावास असेल
किंवा त्या संबंधित लोकांचा अधिवास असेल तिथे अशा या घटना करण्याचा इतरही दहशतवादी संघटनांचा प्रयत्न राहिलेला आहे. त्यांचा यामधला अजेंडा समान आहे. असं आहे की जैसे ही जी संस्था आपण ऐकली आहे कसं आहे की ह्या नावं जे संस्था या वारंवार बदलत राहतात. त्या नावांपेक्षा सुद्धा त्यातल्या व्यक्ती कोण आहेत ते महत्वाचं आहे. आणि ते नाव जरी काही असलं तरी यांचं आपल्याला हे स्पष्ट दिसतंय की इराणशी यांचा जवळचा संबंध आहे आणि इराणनी याच्यामध्ये स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम ज्याला म्हणतात अशा प्रकारचा असण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. आणि ते लक्षात घेऊन आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की हे जे दहशतवादी आहेत यांची जी मोडस ऑपरेंडी आहे ती कशा प्रकारची आहे. एक तर असं आहे की ज्या तिथे वाहनं जातात त्या वाहनांची जी सिक्युरिटी आहे तर बहुतेक वेळेला ज्या पोलिसांच्या किंवा सिक्युरिटी एजन्सीजच्या ज्या व्हेकल्स असतात तशा प्रकारचं व्हेकल वापरून अशा महत्वाच्या संवेदनाशील अशा भागांमध्ये पोहोचणं. दुसरं, ज्या ठिकाणी असे लोक जात असतात त्या ठिकाणचे जे पोलीस आहेत त्या पोलिसांसारखाच युनिफॉर्म करून जसं काही आम्ही पोलीस आहोत असं दाखवणं आणि त्या ठिकाणी पोहोचणं आणि बॉम्बस्फोट करणं किंवा निरपराध लोकांना ठार मारणं हा त्यातला दुसरा एक त्यांचा मोडस ऑपरेंडी आहे. तिसरं असं आहे की केवळ पुरुषच त्याच्यात आहेत असं नव्हे तर पुरुषांच्याच बरोबरीने महिला आहेत, लहान मुलंही आहेत. त्यामुळे लहान मुले असो पुरुष असो तिथे कुठलीही व्हेकल जाताना ज्याला आपण ऍक्सेस कंट्रोल म्हणतो त्या ठिकाणी अत्यंत स्ट्रिक्ट अशा प्रकारचा ऍक्सेस कंट्रोल असणं आवश्यक आहे की जिथे ज्यांना अत्यंत आवश्यक आहे अशा लोकांनाच त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल आणि बाकीच्या लोकांना त्या ठिकाणी रोखलं जाईल. हे जेव्हा आपण परिणामकारक रीतीने करतो त्यावेळेला अशा प्रकारचे दहशतवादी जे इन्सिडेंट्स असतात ते थांबवण्यामध्ये आपल्याला यश येऊ शकतात. आणि याचं महत्वाचं कारण असं आहे की मग त्या जैसे हिंद असो किंवा इतर असो त्यांना आपला जो उद्देश आहे त्या उद्देशाला जास्तीत जास्त जगभरात प्रसिद्धी देणं. जसं आपण सुरुवातीला म्हणलो की हे केवळ दिल्ली नव्हे तर दिल्ली या ठिकाणी हा अशा प्रकारचा स्फोट घडवून संपूर्ण जगामध्ये त्यांनी असं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की आम्हाला जिथे वाटेल त्या ठिकाणी आम्ही विध्वंस करू शकतो. शासन आमच्यावरती कुठल्याही प्रकारे कारवाई करू शकत नाही आणि लोकांचा शासनावरचा विश्वास उडवणं हा त्यातला मुख्य त्यांचा हेतू आहे. हे आपल्याला लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. दीक्षित सर, खरं एक पोलीस महासंचालक म्हणून मुंबई शहर किंवा इतरही सगळी राज्यातली वेगवेगळी ठिकाणं खरं तुम्ही हाताळलेली आहेत. हा स्लीपर सेल नावाचा जो एक प्रकार असतो त्याचा मात्र फार सामायिकरित्या या सगळ्या दहशतवादी संघटना वापर करत असतात. हे तर निश्चित असेल की ज्या ठिकाणी हा स्फोट घडवण्यात आला त्यापूर्वी कोणीतरी तिथे येऊन रेकी करून गेलं असेल, फोटोज काढले असतील, ही सगळी प्रक्रिया त्यांनी पार पाडली असेल. कारण थेट जाऊन तिथे जाऊन काही ते बॉम्ब ठेवू शकत नाहीत. बरोबर, नक्कीच त्या ठिकाणी त्यांनी नक्कीच अधिक रेकी केलेली असणार आणि त्यासाठी मी म्हणलो मगाशी त्याप्रमाणे हे जे तिथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आहेत हे जर प्रभावी रीतीने एकतर चालू असायला पाहिजेत आणि दुसरं त्यांचं मॉनिटरिंगही व्हायला पाहिजे. कारण आपण जसं आता बोललो त्याप्रमाणे अचानक कोणी गेला आणि त्या ठिकाणी काहीतरी गडबड केलेली आहे असं होण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर अभ्यास केलेला असणार, प्रॅक्टिस केलेली असणार, वारंवार त्या ठिकाणी ती वेळ सुद्धा त्यांनी अशी निवडलेली आहे की ज्यावेळेला पोलीस संपूर्णपणे दुसरी जवळ 1.5 किलोमीटरवरती चाललेला तिकडे मोठा वेटिंग रिट्रीटचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या वेळेला तिकडे सगळेजण बिझी होते आणि त्यामुळे आपल्याकडे फारसं लक्ष जाणार नाही याची अशी ती वेळ हेरून संध्याकाळी 5:05 हा स्फोट घडवलेला दिसतोय. त्यामुळे मॉनिटरिंग होणं संपूर्ण शहरांचं, विशेषतः ह्या ज्या मोठमोठ्या शहरांमधल्या सेन्सिटिव्ह जागा आहेत त्यांचं मॉनिटरिंग होणं, तिथल्या सर्व टेक्निकल डिव्हायसेस त्याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा इतर आणखी काही डिव्हायसेस असतील त्यांचं व्यवस्थित रोजच्या रोज मॉनिटरिंग होणं आवश्यक आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये विधान होणं हे योग्य नाहीये. बरं दीक्षित सर, याच परिसरात अशा प्रकारचा हा स्फोट होणं, खरं तुम्ही जसं म्हणालात की तिथल्या सगळ्या यंत्रणा सतर्क असणं फार आवश्यक आहे. म्हणजे CCTV कॅमेऱ्यांपासून तर तिथे तैनात करण्यात आलेल्या सगळ्या सुरक्षा रक्षकांपर्यंत. पण घटना काही सांगून होत नाही. बरं, आपल्याकडे गुप्तचर यंत्रणा देखील सतर्क असतात. पण एवढं सगळं असून सुद्धा जर ही घटना घडत असेल तर याला सुरक्षा यंत्रणेचं अपयश म्हणावं लागेल का?
त्याच्यात दोन भाग आहेत. सुरक्षा यंत्रणेमध्ये एक तर असं आहे की ज्याला आसूचना ब्युरो किंवा इंटेलिजन्स म्हणतो आपण, तर त्यांनी दिलेल्या सूचना आहेत. त्याच्यामध्ये सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीज आहेत, त्यांनी दिलेल्या सूचना आहेत. आणि प्रत्यक्ष त्याची राबवणी करणारे जे लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज आहेत, त्याच्यामध्ये पोलीस आहेत किंवा इतर काही एजन्सीज असतील, तर त्या दोन आहेत. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर इंटेलिजन्सचं काही कुठे फेल्युअर नाहीये. कारण इराण अशा प्रकारचे हल्ले करणार ते गेले 3 महिन्यापेक्षा अधिक काळापासून सगळ्या जगभर अनेकांना माहिती होतं, इंटेलिजन्स एजन्सीजनाही माहिती होतं आणि तशा प्रकारचे संदेश आलेले आहेत. तर ते असून सुद्धा या ठिकाणी सुरक्षा एजन्सी, विशेषतः लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज आहेत, जे पोलीस आहेत, तर त्यांच्याकडून हेळसांड झालेली दिसतीये असं तेलानी म्हणावं लागतंय. आणि मला खात्री आहे ते लवकरच त्याच्यापासून धडा घेतील. विशेषतः आपण जर बघितलं तर गेल्या 7 वर्षामध्ये संपूर्ण भारतामध्ये जर काश्मीर वगळला तर जवळजवळ बॉम्बस्फोट होणं हे यशस्वी अशा प्रभावी कारवाई होण्यामुळे बंद झालेलं होतं. परंतु त्यात सुद्धा कुठेतरी छेद करून दिल्लीसारख्या ठिकाणी ही घटना व्हावी ही नक्कीच आपल्याला काळजी वाटायला लावणारी गोष्ट आहे. आणि त्यामुळे पोलीस त्यांच्याबरोबरच इतर एजन्सीज आणि मुख्यतः नागरिक या सर्वांनी त्या ठिकाणी सदैव सतर्क राहणं आवश्यक आहे असं मी म्हणेन. धन्यवाद प्रवीण दीक्षित सर, आपण आमच्याशी बोललात आणि या घटनेनंतरच्या वेगवेगळ्या बाजू समोर आणण्याचा आपण प्रयत्न केला. यातल्या शक्यता अशक्यता देखील या ठिकाणी समोर मांडलेल्या आहेत. दीक्षित सरांशी बोलल्यानंतर एकतर लक्षात येतं की या सगळ्या संघटनांचा आपल्या वातावरणात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न असतो. बरं, इस्रायली दूतावास असेल, आज त्यांना टार्गेट केलं, इतर दुसऱ्या ठिकाणी ते करू शकतात किंवा उद्या पुन्हा दुसरं कुठलं तरी त्यांचं सॉफ्ट टार्गेट असू शकतं. पण जसं की मुंबईकर म्हणून किंवा इतरही राज्यातल्या इतर नागरिकांना सांगायचं आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली आपल्याला दिसतात तर लगेच पोलिसांना संपर्क करा. एखादी अनोळखी वस्तू कुठेतरी ठेवल्याचं आपल्याला दिसत असेल तर तिला हात लावू नका, पोलिसांना संपर्क करा. आपण खरं इथे सतर्क राहायला हवं. पोलीस तर आपल्या सोबतीला आहेतच, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. यानंतर इथे थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.